गावची एक डोळस कन्या पुढे प्रशासनाचा एक भाग बनली, ती म्हणजे संगीता उत्तम धायगुडे. त्यांचा एकूणच जीवन प्रवास म्हणजे हुमान, एक न उलगडलेले कोडे. केवळ शिक्षणाच्या बळावर, आपल्या परिपक्व प्रतिभेच्या सामर्थ्यावर त्या जीवनात आलेल्या असह्य धक्के पचवू शकल्या. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी लग्न, पुढे 35व्या वर्षी वैधव्य, 2 चिमुकल्यांची जबाबदारी, स्पर्धा परीक्षेची वयाची अट, या आणि अनेक अडचणींवर मात करीत 1999 साली मुख्याधिकारी पदावर निवड झालेल्या संगीताताईने मग मागे वळून पाहिलेच नाही. पोलीस खात्यात उच्च पदावर असलेला जोडीदार अचानक ब्रेन हॅमरेजने साथ सोडून गेल्यावर, संसाररूपी विनेच्या सर्व तारा गळून पडल्यावर संगीताचा सूरच हरवला. पण हर्षल आणि निखिलचा चिवचिवाटाने तिला पुन्हा तारा जोडून आयुष्य सुरेल संगीतमय करण्यासाठी बाध्य केले. संगीताताईचा एकूणच जीवनपट हा तमाम स्त्रीशक्तीला प्रेरणादायी असाच आहे. आयुष्यात जे घडले ते घडताना मनावर जे संस्कार उमटले, जे ओरखडे उमटले, त्यातून शिकत त्यांनी उत्तम प्रशासन चालविले. यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार, अहिल्यादेवी जीवनगौरव पुरस्कार, नवरत्न आई पुरस्कार हे आणि अनेक पुरस्कार संगीताताईंच्या नावावर कोरल्या गेले. त्या केवळ उत्तम नावाच्या जोडीदाराच्या पत्नीच नाही, तर एक उत्तम प्रशासक, उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका, उत्तम आई व उत्तम सहकारी आहेत याचा प्रत्यय येतो.